पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. TMCची सत्ता ही नेस्तनाबूत झाली. याला कारण काय? खरं बघायला गेलं तर पश्चिम बंगालमध्ये पूर्ण भारतभरामध्ये एक असं एकमेव राज्य आहे. त्या पश्चिम बंगालमध्ये 60 अशा विधानसभेच्या ज्या काही मतदारसंघ आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त जवळपास 75%च्या पुढं हे मुस्लिम बांधव राहतात आणि ज्या काही उरलेल्या विधानसभा ज्या आहेत मतदारसंघ त्या मतदारसंघामध्ये सुद्धा 40% ते 30% ह्या मुस्लिम बांधव राहतात. मग भारतीय जनता पार्टी या पश्चिम बंगालमध्ये विजयी कसा झाला हे मात्र एक कुतूहलाची गोष्ट आपल्याला आहे. आणि याला कारण असं आहे की आपण बघितलं की पश्चिम बंगालमध्ये SIR झाला आणि SIRच्या माध्यमातून 90 लाख मतदारांना या मतदार यादीतून वगळण्यात आलं. त्यांना मतदान करण्याचा यावेळेस तरी अधिकार ना निवडणूक आयोगाने दिला ना सर्वोच्च न्यायालयाने दिला. आणि त्यामुळे की काय, याला दुसरंही कारण असं म्हटलं गेलं की पश्चिम बंगालमधले जे नेते आहेत TMCचे ते असं म्हणतात की जे काउंटिंग मशीन ज्या होत्या त्या मतदान केंद्रावरच्या काउंटिंग मशीन आणि मतदान काउंटिंग वेळेसच्या जे काउंटिंगच्या वेळेसच्या ज्या मशिनी आहेत यामध्ये जो क्रमांक असतो मशीनचा तो मॅच होत नव्हता. मग मतचोरी तर झाली नाही ना असा प्रश्न नक्कीच आपल्यासारख्याच्या तरी मनामध्ये येतो. परंतु घडलं असं की CBI असेल, ED असेल किंवा मग इलेक्शन कमिशन असतील किंवा मग इतर ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत या सगळ्याच्या सगळ्या यंत्रणा पश्चिम बंगालमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने कामाला लावल्या असं बऱ्याचदा आपल्याला मीडियाच्या माध्यमातूनही कळतं. आणि त्यानंतर काय झालं की माननीय गृहमंत्री अमित शहाजी हे तिथं प्रचारादरम्यान तळ ठोकून बसले होते आणि आपण बघितलं की सर्वात मोठा जर बळाचा वापर कुठं झालेला असेल तर ते पश्चिम बंगालमध्ये झाला. आणि या सगळ्याचा परिणाम भारतीय जनता पार्टीची सत्ता काबीज करण्यामध्ये काही फॅक्टर यामध्ये कामी आले आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापना करता आली. नाहीतर एवढा मोठा भारतामध्ये एकमेव राज्य आहे जे मुस्लिमांचं राज्य आहे आणि मुस्लिम